श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. अरे बापरे. काल पण तुमची आठवण आलेली, आज पण आली. म्हटलं ताईंचा कधीचा अनुभव नाही, फोन नाही. बापरे. अहो ताई, हं, ते माझ्या गळ्याला ना हं. थोडंसं फुगीर झालं होतं. कुठे? म्हणजे ते गळ्याला. अरे बापरे! हां, हां, हां. ते म्हणजे मग थायरॉइड. हां. हां. म्हणजे ते पण मला लक्षात नाही आलं ताई. ते आमचे नातेवाईक एक डॉक्टर आम्ही सहज कार्यक्रमात होतो एका, तर ते काय म्हणे तुमचं माझ्या गळ्याकडे पाहून तुम्ही हं. थायरॉइड चेक करा म्हणे. अच्छा. म्हटलं डॉक्टर माझं म्हणजे मला एक आण्याचाच तर त्रास नाही म्हटलं. हां, हां, हां. मग डॉक्टर नाही म्हणे तुम्ही करा म्हणे. अच्छा. आणि मग मी जरा निरखून पाहिलं ना आरशात, तर हां. थोडासा मला असा फुगलेला दिसला होता मला तर. अरे बापरे! हां, हां. पण मग सगळं चेक केलं तर हं, सगळं हं. नॉर्मल आलं. अरे काहीच वाह! हां. स्वामी सेवेत असल्यावर काय हो ताई. अक्षरशः म्हणजे ते ब्लड घेतात ना चेक हो, हो. करण्यासाठी. मग तेव्हा आपण आपला जप चालूच राहतो. हो, हो, हो. की सगळं नॉर्मल येऊ द्या, तुमची कृपा असू द्या. आपण धावाच करत असतो स्वामींचा. खरंय, खरंय, खरंय. आपला जप चालूच असतो येता जाता. आणि स्वामी खरंच आपल्या धावून येतात आपल्यासाठी. अगदी, अगदी. स्वामी म्हणजे काय बाबा, आपल्यासाठी अमृत आहे. खरंय. हं. त्या तुमची एका कधी ताईंचा अनुभव ऐकला ताई मी आता. हां. त्या म्हणजे सहज सांगतात बघा, भांगडीचा कात घुसला होता. हो ना, हो ना. किती छान अनुभव आहे त्यांचा. किती साध्या आणि किती म्हणजे काय म्हणता मासूम म्हणता येईल त्यांना ताई. किती हो. एकदम निष्पाप अगदी. हो. सहज सांगतात, सहज सेवा करतात आणि सोपं आहे का 3 वर्ष तिथे त्यांनी कात हो, राहू किती दिला केलं असेल त्याने. हो ना. आणि नंतर सहज आला आणि म्हणजे स्वामींनी सगळंच ऐकलं त्यांचं. हो, हो, हो. किती म्हणजे गोड एखाद्या आहेत त्या अगदी ताई पण लाडक्या खूप गोड आहेत लेकीप्रमाणे त्या ताई. झालं. खरंच, खरंच. तर मला म्हणजे शिकण्यासारखं खूप मिळालं त्यांच्या त्या बोलण्यातून. खूप शिकले. अगदी, अगदी. शिकण्यासारखंच आहे. प्रत्येक व्यक्तीकडनं शिकण्यासारखं असतं ताई. कारण शेवटी कसं प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो नाही का? हां. तुमच्या कधीच्या कविता नाही आम्ही ऐकल्या. हां. आणि एक अनुभव पण सांगायचा होता ताई. हां, सांगा ना. आम्ही नाशिकला भाड्याच्या घरात राहतो ना. हां, हां. आधी सांगा तुम्ही कशा आहे ते सांगा अगोदर. आता बरी आहे, बरी आहे आता. हां. आज मध्यंतरी जरा बरी आहे. कंटिन्यू ते गरम पाणी वगैरे पिते, वाफ घेते ना. पाऊसच खूप आहे ना ताई इकडे. हो, नाशिकला पण भरपूर आहे. हो ना? आणि आता गारवा असेल गावाकडे पण नाशिकला. खूप पडतोय. हो का? हो, भरपूर पडतोय गावाकडे पण. लेकाचं कसं चालू आहे? 12वीचा अभ्यास चालू आहे त्याचा. अच्छा, अच्छा. हां. आणि एक मुलगी MBBS ला आहे भोपाळला. हो, तिचं तिचं माहिती आहे. हो. मुलींचं नसतं एवढं जास्त टेन्शन. मुलांचंच जरा असतं सुरुवातीला. खरं बोलले, एकदम खरं बोलल्या. मुली आज्ञाधारकच असतात. हो. हं. ती ती मला आतापासून एखाद्या आईसारखी समजून सांगते सगळ्या गोष्टी. आता ती MBBS करते ना, मग तिला सगळं माहितीये. मग मी बरोबर. कंटाळा करायची ते चेक करायचं. बरं. हां, पण ती म्हणे नाही आई काही म्हणजे आपली शंका आपण निरसन केलीच पाहिजे. सगळं व्यवस्थित चेक कर. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हं. मग काय अनुभव आला ताई आता? आम्ही भाड्याच्या घरात राहतो ना, तर ती चावी ना हां. माझ्याकडून कुठेतरी हरवून गेली. अगो बाई! हां. त्या लॅचची चावी असते बघा ती. हो ना. लॅच. हां. ते बनवायची म्हणजे ते फार कठीण असतात. त्या बनवली कुलूप पण नाही जमली ती अरे तशीच. बापरे! हां, नाही झाली ती. कारण ते ओरिजिनल पीस होता तो. आई गं! मग? मग म्हटलं आता जेव्हा घर सोडायची होईल तेव्हा आपण सांगू. हां, असं करत करत पुढे ढकलत होती. हां. असंच विचार लोळलं का तेच डोक्यात की स्वामी चावी सापडू द्या, चावी सापडू आई द्या. गं! हां. मग मी गावाला गेली. मग माझ्या जाऊबाई इकडे आल्या. हं, 6 हं. महिने इकडे होत्या, 3 महिने, 4 महिने त्या. हां, मग हां. तेव्हा पण त्यांना म्हटलं थोडं शोधा. मी पण माझे सगळे पर्स, बॅग शोधल्या. काही सापडले नाही. अगो बाई! आणि मग मी आता इकडे आली. हां. तर तेव्हा म्हटलं सहज आपण थोडंसं साफसफाई करून पाहू कुठे कानाकोपऱ्यात दिसते का.
हां, हां, हां. मग ते पुढच्याच तिथे आपण चप्पल बूट ठेवतो असं छोटंसं आहे हां, हां. कपाट. हां. मग ते थोडंसं बाजूला केलं मी. हां. लगेच दर्शन दिलं त्याच्या आईने. आई गं! बघा केवढं मोठं टेन्शन घालवलं. हो. एक तर म्हणजे आपली जबाबदारी असते ती. बरोबर. भाड्याचं घर म्हटल्यावर सगळीच हं. जबाबदारी येते. गोष्ट अशी छोटी जरी असली तरी त्याचं टेन्शन असतंच ना ताई असतंच. असतं, असतं. हं. खरंय. आणि ते आणि मी काही सोपं नाही ना ते लॅच पूर्ण चेंज करणं हो. म्हणजे. हं. 1,500-2,000 हजाराचा फटका तर आहेच आणि हो. बिघड झालेला असतो तो झालेलाच असतो शेवटी. हां. बोलणे वेगळे खाणे खायचे अजून सगळ्यांचे. ते वेगळं अजून. हं. मी म्हणजे कबूल केलं तर म्हटलं 75 वेळा घोर कष्ट द्रोण स्तोत्र म्हणेन म्हटलं जर सापडलं नंतर. हां, 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 हां. आणि खरंच सापडून गेलं. पण अजून म्हणायचंय करून हां. घेतील स्वामी एक दिवस बरोबर करून करून घेतील. घेतील, करून घेतील. खरंय. हं. पण ताई किती आणि छान. दुसरा अनुभव असा आला हां. नवनाथ पारायण चालू आहे साखळी पारायण. अच्छा. हां. दर शुक्रवारी हं, हं. कोणी 2 कोणी 3 जर समजा कोणाला अडचण असली तर मग आणखी 2-4 करून घेतात. बरोबर. हां. माझा आहे ना डावा हात मागे बारीक फ्रॅक्चर होता वर्षापूर्वी. अरे बापरे! मग मी ते व्यवस्थित म्हणजे ट्रीटमेंट घेतली व्यवस्थित झाला होता. हां, हां, हां. आता परत उमळला होता 2 महिन्यापूर्वी. इतका अगं! त्रास व्हायचा मला सरळ सरळ पण व्हायचा नाही. अरे, आपल्याला अरे, अरे! कसा त्रास पण असा सरळ होतो. हो. खूप त्रासून गेली होती मी. हं. मग नवनाथ पारायण करतून काय जादू झाली काय माहिती ताई. गोळ्या नाही, औषधं नाही, काही लावलं नाही, काही नाही. सरळ होऊन गेला त्याचा अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी. अगं बाई! हो. एवढा मला मोठा म्हणजे अनुभव येतो या. हो. बापरे! कमाल, मला कमाल. पण आश्चर्य वाटतंय. मी म्हणजे सांगायचे बरं का, की आदित्य माझा दुखतोय, मी आयोडेक्स लावेल, नाही तर काही ट्यूब लावेल, पट्टा बांधेल. हां, असं हां. करत करत मी कंटाळाच करते. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस. पण मग जमलंच नाही मला पण काही करायला. बघा. मग हां. अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी असा एकदम छान झाला ताई. अरे वाह! मग तेव्हापासून हं. चांगलाच आहे. हो, हो. खरंच चांगला आहे. अरे असाच राहील बघा आता. किती सुंदर हं. अनुभव आहे. म्हणजे खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण हो, त्याच्या वेदना एवढ्या असतात, हो, त्या हो. वेदना सहन करता होत मला नाही त्या काही. त्याला समजतं ते. हं. हं. आणि ताई इतक्या छान गोष्टी आहेत त्या नवनाथांच्या. हां. खूपच सुंदर आहे. हो ना. फोनवर बोलताय का? नाही, नाही. बोला, बोला तुम्ही. हं. म्हणजे ब आधी सारांश वाचलं ना तर अगदी व्यवस्थित समजतं. हम्म. त्यातल्या बरोबर. कथा, नेमकं कोण कोण कोणाला म्हटलेलं आहे. हां, असं हां, हां, हां. तेव्हाच ते माझ्या लक्षात आलं. नाही तर मी एकदा केलं होतं पारायणाचं पटापट केलं समजलंच नाही मला म्हटलं माझं येतं सगळं डोक्यावरून जातंय. हां. आणि थोडंसं युट्यूबवर पण गोष्टी रूपाने जर पाहिलं तर आणखी नीट समजतं. अजून छान नीट समजतं. समजतं. खरंय, खरंय. म्हणजे मोबाईल आपल्याला हा म्हणजे चांगला पण आहे. हां, आता आपण कसा हां. त्याचा वापर करतो त्याच्यावर आहे. हो. चांगला वापर केला तर चांगला आहे. वाईट वापर केला तर वाईट आहे. खरी गोष्ट आहे. अतिरेक कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला का त्रासच होतो तो. त्रास होतो. खरंय, खरंय. हं. पण किती छान ना हे तुम्ही छान मार्गदर्शन केलं, की म्हणजे मोबाईलमध्ये पण तुम्ही ऐकू शकता गोष्टी रूपाने. नंतर हो, नवनाथ हो. पारायणाचा सारांश आधी वाचून मग ते हां. पुढचं वाचलं की जास्त अजून छान समजेल. म्हणजे मला जे समजलं नाही ना ते सलग वाचून तर ते त्या गोष्टी रूपाने आणि सारांश रूपाने खूप हां. छान समजलं मला ते आणि मला त्याचा खूप आनंद मिळाला. अरे वाह! हां. हं. किती छान. किती आपले म्हणजे हे पॉवरफुल होते आपल्या ताई आपले हे ह्याच्यातून सगळेच पूर्वीचं जे आहे परंपरा. ना, आपली सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राचा खूप छान आहे ताई. हो. फक्त तो जपला गेला नाही चांगला आता सध्याच्या युगामध्ये. हं. ते हं. दिसून राहिलं आता सगळं. हो. हो ना. हं. न तुमची आम्हाला बोललेलं एखादी कविता तरी ऐकवा ताई. तुमची तर आरती ती मागे एक कविता बोलली होती बा मी, की देवीची. जनीच्या घरी पांडुरंग जातात. हां, 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 हां. आणि मग रुक्मिणी म्हणते तुमची जनी कोण आहे बुवा? तुम्ही एवढं सारखं सारखं करतात. हां, हां, हां. त्याच्यावर एक छान कविता झालेली.
आणि ती आम्ही म्हणजे नाटक रूपाने पण केली होती आमच्या नामपूरला. खूप सुंदर झाला होता कार्यक्रम. अरे वा. हं, हं. जागतिक महिला दिन निमित्ताने हो. त्या आम्ही आमच्या गायखेडच्या सगळ्या आमच्या सखी होत्या. हं. कोणी मी रुक्मिणी झाली होती, कोणी विठ्ठल झालं होतं. अरे वा. हं. किती छान. हं. त्याचा फोटो टाकेल मी. चालेल, चालेल. टाका, टाका. हं. हं. चालेल मी ऐकवते बरं का. हां, हां. तुळशी हार गळा शोभे कटी पितांबर, सांगा पांडुरंगा तुमची जनी आहे कोण. तुळशी हार गळा शोभे कटी पितांबर, सांगा पांडुरंगा तुमची जनी आहे कोण. राम प्रहारापासून जाता तिच्या घरी, जवळ जवळ बसून धान्य दळता जात्यावरी. प्रीती नाही का हो तुमची आता माझ्यावरी, सांगा पांडुरंगा तुमची जनी लागते कोण. गाईच्या शेणाच्या ती गौऱ्या थापते छान, तिच्यासाठी सूक्ष्म देही गौरीत तुमचं जाण. म्हणूनच त्यातून विठ्ठल ऐकू येत गाणं, सांगा पांडुरंगा तुमची जनी आहे कोण. एवढी मोठी झाली आता आहे का ती तानी, तरी तुम्ही तिची का हो घालतात वेणी. लाज नाही राहिली तिच्या आणि तुमच्या मनी, सांगा पांडुरंगा तुमची जनी लागते कोण. कहर झाला आता मला आला खूप वीट, माझ्या संसारी ग लागली जनीचीच दीट. नीट करते दोघांनाही झाले खूप धीट, सांगा पांडुरंगा तुमची जनी आहे कोण. येतील संत नामा तुका आणि ज्ञानदेव, दिसत नाही कुठे तुमच्या अंगावरची शाल. काय काय टाकून आलात तुम्ही तिच्या घरी माल, सांगा पांडुरंगा तुमची जनी आहे कोण. मग देव अंगावर शाल बघतात की माझ्या अंगावर शाल नाहीये, मग ते भानावर येतात आणि मग ते सांगतात, अंगावर नाही शाल आले देवा भान, चुकून राहिली जनी घरी ठेवील ती छान. तू माय मी बाप आपली जनी लेख महान, काढून टाक मनातील संशयाची घाण. बापरे. अजून एक. काय सुंदर. हृदय असं पिळवटून गेलं असं छान. मग रुक्मिणी माता तिला पश्चाताप होतो, मग ती पांडुरंगाला सांगते, चुकले माझे आता मला होते यातना, क्षमा करा पांडुरंगा करते मी याचना. पिता तुम्ही मी तर माता जनी आपली लेक, लागेल मला आता देवा सुखाची ही झोप. तुळशी हार गळा शोभे कटी पितांबर, पिता तुम्ही मी तर माता जनी आपली लेक, जनी आपली लेक. काय सुंदर ताई, देवाने तुम्हाला स्वामींनी एवढा सुंदर आवाज, ताल, सूर सगळंच बहाल केलंय हो ताई. मन मोहून जातं अगदी. ते मला पण आश्चर्य वाटतं ताई, किती सुंदर ते गाईच्या शेणाच्या गौऱ्या छापते छान. आणि म्हणून तिच्यासाठी सूक्ष्मदेही गौरीत तुमचं जाणं हे मला सुचलं कसं तर हे म्हणजे सगळी भगवंताने लिहून घेतलं बा माझ्या. खरं भगवंतच करून घेतोय, खरंय. आणि काय ते सुंदर जमतं तुम्हाला ते यमक पण, आणि काय तो अर्थ म्हणजे अगदी काळजाला भिडतं हो ताई ते सगळं. खरंच तुमच्यावर खूप सरस्वतीची कृपा आहे, स्वामींची पण आहे. अशाच मग तुमच्यासारख्या मला सख्या मिळत राहो. खूप छान ताई, मी शेअर करते ताई. हो ताई, हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.